नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर व्हॉट्सअपवर शेअर केलेला एक प्रसंग तुमच्याशी मी शेअर करणार आहे. खरं तर हा प्रसंग कोणी शब्दबद्ध केला आहे त्या लेखकाचं नाव त्या लेखाच्या खाली नाही आहे, नाहीतर त्याचा आनंदी कट्ट्यावर उल्लेख करायला नक्कीच आनंद वाटला असता. असो, ऐकूया. एकदा मी देवपूजा करत होतो. पूजा झाल्यावर मी समईची ज्योत पेटवली. त्या ज्योतीला लावून अगरबत्ती पेटवताना उदबत्ती हातातनं निसटली. गडबडीत उदबत्ती पकडण्याचा प्रयत्न करताना माझा हात समईला लागला. समई खाली कलंडताना तेला सकट देवाऱ्यातल्या हळदी कुंकवाच्या पंचपाळावर पडली आणि मग झालेला सगळा पसारा आवरायला जवळजवळ अर्धा तास गेला. खाली पडणाऱ्या उदबत्ती पकडण्याच्या हव्यासा पोटी हे सगळं झालं. उदबत्ती खाली पडली असती तर विशेष असा काय फरक पडला असता? उदबत्ती काही मोडणार नव्हती किंवा वाया जाणार नव्हती, आणि समजा गेलीही वाया तरी तिची किंमत ही साफसफाईसाठी वाया गेलेला वेळ, तेल, हळदी कुंकू, तांदूळ, तेलकट झालेलं देवघर यापेक्षा जास्त नक्कीच नव्हती. मंडळी, आपण आयुष्यात सुद्धा अशाच उदबत्तीसारख्या अनेक गोष्टी उगीचच धरण्याचा प्रयत्न करत असतो, आणि मग क्षुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी हातातून निसटून जातात. त्यामुळं क्षुल्लक गोष्टी सोडून देणं हेच हितकारक असतं. म्हणजे मला नमस्कार केलाच नाही, मला निमंत्रणच दिलं नाही, स्टेजवर माझं नावच घेतलं नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्या नाही, माझा फोन घेतला नाही, मला बसायला खुर्चीच दिली नाही, मला कोणी मदतच केली नाही, माझ्या पोस्टला कोणी लाईकच केलं नाही, मला साडीच हलकी दिली, इत्यादी 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 बरंच काही. पण एक लक्षात घ्यायला हवं आपण सगळ्यांनीच, या किरकोळ बाबी आणि अहंकार सोडला ना की मग बघा, निसटून चाललेल्या नात्यांमध्ये पुन्हा आपलेपणा येईल. गोष्ट तशी खूप छोटी आहे, पण आचरणात आणण्यासाठी फार कठीण आहे, पण अशक्य मात्र नाही. म्हणजे अगदी ठरवून आपल्यातला अहंकार आपण सोडणं गरजेचं आहे. तेव्हा प्रयत्न करायला काय हरकत आहे? कारण समर्थांनी म्हटलंच आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मग त्यासमोर हा अहंकार काय चीज आहे? तेव्हा प्रयत्न करूया आपल्यातला अहंकार दूर सारण्याचा. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे, आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.